ससाराम चव्हाण आहे. आम्हाला ईर भेटलेली होती. ईर भेटल्याच्या नंतर पैसे द्यावा लागत आहेत का हे सांगा. शासनाने ईर दिलेले पैसे द्यावा लागत आहेत का हे सांगा. नाही देता येत ना, तर आमच्याकडून सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब म्हणजे दोन्ही आहे, सगळ्याला फोन लावून सांगितलेलं आहे. प्रूफ आहे सगळं. फोन लावून सांगितलं आम्ही की आम्हाला ईर पाहिजे. ते म्हणले कस काय. ऐका तुम्हाला ईर, सरपंच साहेब म्हणले तुम्हाला काय ईर आहे, 2 आहे ईर. आम्ही म्हणलो आम्हाला काय घेणं देणं नाही, आम्हाला ईर भेटलेले शासना करू, आम्हाला ईर पाहिजे. तर ते म्हणले अशी काय ईर भेटत नाही, तुम्ही 40,000 रुपये द्या. तर माझ्या पप्पानी, आता इथं माझा पप्पा आहे, प्रूफ आहे सगळं. तर त्यांनी काय केलं, दुसऱ्याकडून माझ्या दाजीकडून याजाने पैसे 40,000 रुपये काढून सरपंच साहेबांना दिले. त्यांना विचारा दिले की नाही. पैशाचा काही विषय नाही याच्यामध्ये. तुम्हाला ऐकून घ्या. आमच्याकडे 2 हिरी आहेत, 5 एकर रान आहे. 3री हिर घ्यायची होती कारण की आम्हाला शासनाने दिलेलं आहे, त्याच्यामुळे आमचं हक्क आहे, त्याच्यामुळे आम्ही हिर घेऊ लागलो. पण हिर न देता आमच्याकडून 40,000 कशाचे घेतले. नाही हिर नाही भेटले आम्हाला, तर आम्हाला 40,000 वापस पाहिजे. पैसे परत द्या. पैसे वापस पाहिजे. घरकुल आलेला यायची घरकुल आला आम्हाला. घरकुल भेटलं आम्हाला. घर बांधलं. बांधणारा करून घेतात आणि बिगर बांधणारा करून कसं घेतात. नाही घरकुल भेटलं आपल्याला. नाही घर काय भेटलं, सगळं भेटलं. पण ते आपल्याकडून पैसे घेतले. नाही पैसे घेतले. पण आमचे 40,000 रुपये यादाने काढलेले आहेत, तेव्हा आम्हाला वापस पाहिजे. तुमचे 40,000 रुपये यादाने काढलेले बरोबर. पण ज्यावेळेस आम्हाला हीर खांदून द्या. तुम्ही तुमच्या काही आम्हाला विहीर पाहिजे बरोबर. विहीर पाहिजे म्हणजे ठीक आहे, विहीर देतो तुम्हाला. पण तुम्ही म्हणजे आम्हाला खांदायची असं करायचं तसं. नंतर हेच म्हणजे आम्हाला वरच्या वर पैसे आम्ही काय म्हणलो, आम्हाला काढून द्या. मी म्हणलं काय असं होणार नाही. सांगायचे होते. ऐका, मी त्याच गोष्टी तशी सरपंच साहेब सांगायला पाहिजे होते. तुमच्याकडे 2 हिरी आहे, तर तुम्हाला खांदा येत नाही, तुम्ही पैसे देऊ नका आणि खांदू नका. आमच्याकडून 40,000 कशाचे घेतले हे सांगा. तारीख 2 तारीख. ऐका, तुम्ही असं सांगायचे होते आम्हाला 5 एकर रान आहे, 2 हिरी आहे, तुम्हाला 3री हिर भेटली तर कस काय भेटली, तुम्ही खांदू नका. 40,000 बी देऊ नका. आमचे 40,000 रुपये घेतलेले याजाने ते आम्हाला वापस पाहिजे. इकडे बघा. ऐका म्हणजे इकडे बघा. आपण तुम्ही आलते आपल्याकडे बरोबर. आम्हाला विहीर द्या, विहीर द्या. आम्हाला काय तुमचं 5 एकर रान आहे, आम्हाला विहीर बसत नाही. आणि बरी द्याच म्हणून लागली तुम्ही. ऐका नाही, द्याच म्हणून लागले की नाही विषय ना. ऐका सर, आमच्याकडे 2 हिरी आहे ना, तर सरपंच साहेबांनी डायरेक्ट सांगून द्यायला पाहिजे होतं की तुमच्याकडे 2 हिरी आहे, तुम्हाला 3री हिर घेता येत नाही. बापा आम्हाला घेत होतो कारण की आम्हाला सरकारने दिलेलं आहे, सरपंचाने नाही दिलेली, त्याच्यामुळे आम्ही हिर खांदू लागलो. हिर नाही खांदायची होती ना, तर आमच्याकडून 40,000 रुपये घ्यायचे नव्हते. कस काय घेतले आमच्याकडे सांगितलं होतं ना मी तुम्हाला. सांगा. ऐका माझ्या स्वतःने दिलेलं आहे सर. पाहिजेच म्हणलं सांगा तुम्ही सांगा. पण तुमची वर्क ऑर्डर आहे तर मग आम्हाला हिर खांदून देतात का, सगळ्यांनी सांगा. प्रोसिडिंग मध्ये लिहून घे. आमच्याकडून 40,000 रुपये घेतले. आम्हाला उद्या डायरेक्ट आमच्या वावरातून म्हणजे उभ्या राहण्यातून जा आणि हिर खांदून द्या. विहीर इकडे बघा. सांगा. ही एमआरएस मधून विहीर आहे. सांगा. वर्क ऑर्डर तयार आहे, सगळं आहे. त्यांनी विहीर काढायची आणि त्याचे पैसे निघून जातील त्याचे. आम्ही सांगतो सर, आमच्याकडे 2 हिरी आहे, 5 एकर रान आहे, 3री हिर खांदायची नाही. आम्हाला 40,000 कशामुळे दिले आम्ही की बाबा आम्हाला 2 हिरी आहे, त्याला रुंदी करून द्या फक्त. हे मंजूर आहे का. आम्ही रुंदीचा विषय नाही. 40,000 रुपये दिले नाही. 40,000 रुपये दिले आम्ही कशामुळे दिले, रुंदी करण्यासाठी. फक्त आम्हाला 60 पाहिजे, तर आम्हाला तितकं करून द्या. आम्हाला 40,000 आपण खोदून देऊ, काय विषय नाही. नवीन विहीर खोदून देऊ. सर इकडे बघा. आता सध्या आपल्या वेबसाईटच्या वेळेस ऐका एक शब्द वर्कआउट झालेला आहे आणि आम्हाला रुंदी करून द्या, नाही तर हिर खांदून द्या, नाही तर आम्हाला पैसे वापस द्या. किती महिने लागेल, किती दिवस लागेल, किती घंटे लागेल ते सांगा. आमची मागणी आहे. किती दिवसात पैसे वापस भेटेल आम्हाला. पैशाचा काय विषय नाही. तुम्हाला विहीर खोदून आपल्याला घ्यावाच लागणार. एमआरटीएस मधून किती दिवस मधून पैसे दिले, कशामुळे दिले
की विहीर खाण्यासाठी किती दिवस लागतात? ज्यावेळेस म्हणत होतो की हा, आम्ही आज पण आम्ही पैसे दिलेले आहे. ऐका. हॅलो, माझे पैसे घेतले वैयक्तिक. हे ग्रामपंचायतचे 2 माणसं साक्षीदार आहेत, एक उपसरपंच, एक सदस्य. विहिरीसाठी पैसे घेतले माझे, मंजुरीसाठी. आणि वर्क ऑर्डर स्वतः मी काढली, वर्क ऑर्डर याने दिली नाही. अहिल्याबाई होळकर योजनेतून, हा हा, अहिल्याबाई होळकर योजनेतून विहीर घेतली. ती 4 लाखाची विहीर होती. तर यांनी नाही का पैसे माझ्याकडून स्वतः घेतले. 2 साक्षीदार आहे ग्रामपंचायतचे माणसं. 40,000 रुपये. हो हो, असे किती सगळ्याचे घेतले. 1 रुपयाही घेतलेला नाही. पुरावा आहे. चला पाहू, घेतलं का नाही सांग. चल बोल. तू होता. मला काय म्हणायचं, सगळे तुम्ही जर म्हणते असं म्हणता. नाही घेतलं नाही का, 1 रुपया घेतला नाही म्हणते ते भाऊ. यायच्या घरी जाऊ बसलेलो होतो आपण. तू काय म्हणला माहितीये का, तूच म्हणला फक्त गडे गधेन घोडे एका रेस मध्ये धरायला लागले तुम्ही. तिथं पैसे दे, त्याची दिले नाही तुमच्या समोर पैसे. शूटिंग आहे माझ्याजवळ बरं का, मी live मध्ये टाकतो तुम्हाला. शूटिंग आहे. बोला. माझ्याजवळ शूटिंग पैसे दिले नाही. हा, देतो भाऊ. बोल तू का माऊली, तू बी होता. मी होतो. मी होता. मी होतो. हो आहे. ते पण येतं. घरात दाखवतो ना. देतो तुमच्या जवळ नाही दाखवत. तू सांग. बरं ठीक आहे. आता हे मुद्दा झाल्याचा विहिरीचा झालं ना आता? हो. तो घरा